अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का की 18 जानेवारी 2026 रोजी असा योग येत आहे जो सूर्यग्रहणापेक्षाही 10 लाख पटीने जास्त फळं देणार आहे. अनेक जण नशीबवाला दोष देत असतात, पण अशा दुर्मिळ तिथीचा लाभ घेत नाही. आज आपण मौनी अमावस्येचा महिमा आणि त्या दिवशी करायची अत्यंत सोपी व प्रभावी सेवा पाहणार आहोत. बघा, जे लोक आपल्या नशिबाचे रडगाणे गात असतात की आमच्या नशिबात हे नाही ते नाही, आमचं नशीबच चांगलं नाही, तर त्या लोकांनी आपले रडणे थांबवावे आणि या ज्या मोठ्या तिथी येतात ना, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ उठवायचा सुरुवात करायची आहे. म्हणजे तुमच्या नशिबातील जे कठीण लेख आहेत ना, ते पुसले जातील. तर याच मुख्य तिथीपैकी एक म्हणजे आता जो माघ महिना सुरू आहे ना, त्यातील मौनी अमावस्या. सर्वात आधी आपण या नावाचा महिमा जाणून घेऊया. मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी विशेषतः मौन पाळले जाते. यामुळे मुनी पदाची प्राप्ती होते. मुनिपद म्हणजे काय, तर उच्च गती मिळते, आपली पुण्याई वाढते, भगवंताच्या चरणी आपले मन लागते आणि आपोआपच तपस्या घडते, म्हणजे सेवेचे सामर्थ्य मिळते. विशेष करून जे लोक तीर्थक्षेत्री जातात त्यांच्यासाठी शास्त्रात मौनाचा महिमा अधिक सांगितला आहे की तीर्थाच्या ठिकाणी असाल तर शांत राहून मौन पाळावे, भगवंताचे नामस्मरण करावे, पितरांसाठी तर्पण इत्यादी करावे. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगेन. तर मौनी अमावस्या याच गोष्टीने सिद्ध होते की या दिवशी शांत राहून सत्कर्मे करावीत. तर बघा, ही पौष मौनी अमावस्या शनिवारच्या रात्री 12:03 लागणार आहे. शनिवारी तारीख आहे 17 जानेवारी 2026 आणि या दिवशी रात्री 12:03 ही अमावस्या प्रारंभ होत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 जानेवारी 2026ला रविवारच्या उत्तर रात्री 1:21 ही अमावस्या समाप्त होत आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला रविवारचा म्हणजे 18 जानेवारी 2026चा दिवस हा पौष मौनी अमावस्येचा म्हणून पाळला जातोय. तर बघा, इथे सर्वात पहिला योग येतो तो म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग. अमावस्येच्या दिवशी सकाळी 10:14 हा सर्वार्थ सिद्धी योग सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत राहील. शास्त्रात याचा महिमा काय आहे? ज्याप्रमाणे इंद्राचे वज्र मोठ्या पर्वतांना नष्ट करण्यास समर्थ असते, त्याचप्रमाणे हा सर्वार्थ सिद्धी योग म्हणजे सर्व काही सिद्ध करणारा, नावाप्रमाणे सर्व ज्योतिष दोष नष्ट करतो. कोणतेही शुभ कार्य सुरू करायचे असेल किंवा कोणतेही मंगल कार्य करायचे असेल तर ते तुम्ही या सर्वार्थ सिद्धी योगात करू शकता. ज्यांना शुभ मुहूर्त पाहता येत नसेल त्यांनी या योगात आपले काम करावे. यामध्ये काम निर्विघ्नपणे पार पडते. हा अशुभ योगाचा नाश करणारा योग मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर सकाळी 10 वाजेनंतर जेव्हा सर्वार्थ सिद्धी योग सुरू होईल तेव्हापासून पूर्ण दिवस शुभ मुहूर्ताचाच मानला आहे. आता दुसरा योग असा आहे की 18 तारीख हा रविवार आहे आणि रविवारी ही अमावस्या येत आहे, म्हणूनच याला भानू अमावस्या किंवा रविवार अमावस्या म्हणतात. महर्षी वेदव्यास म्हणतात की जर अमावस्या रविवारच्या दिवशी आली तर ती सूर्यग्रहणासारखीच पुण्यदायी असते. म्हणजेच यामध्ये तुम्ही जे काही जप तप दान पुण्य कराल त्यांचे फळ सूर्यग्रहणात केलेल्या जप तप दान स्नान इत्यादींच्या फळांसारखेच मिळते. म्हणजेच ते 10 लाख पटीने वाढून आणि अक्षय होऊन मिळते. म्हणजेच जे फळ मनुष्यांना सूर्यग्रहणाच्या पर्वावर स्नान दान केल्याचे मिळते तेच फळ रविवारच्या दिवशी स्नान केल्याने प्राप्त होते. विशेषतः जेव्हा रविवारी अमावस्या असते तेव्हा त्या पुण्याचा महिमा काय वर्णावा. आता तिसरा संयोग असा आहे की ही मौनी अमावस्या माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ही युगादी तिथी आहे. या तिथीपासून द्वापार युगाचा आरंभ मानला जातो. विद्वानांनी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील 15वी तिथी म्हणजेच अमावस्या ही द्वापार युगाची आदी म्हणजे सुरुवात सांगितली आहे. त्यामुळे 18 जानेवारी 2026 ही युगादी तिथी आहे. आता युगादी तिथीचा महिमा काय तो ऐकू, तुम्ही भारावून जाल. युगादी तिथीला तुम्ही जे काही दान देता ते सर्व अक्षय होते. म्हणजेच या दिवशी तुम्ही जे काही दान पुण्य कराल त्यापासून मिळणारे पुण्य कधीही नष्ट होत नाही. मी वारंवार पुण्य नष्ट न होण्याबद्दल का बोलतोय, कारण आपण जे साधारण पुण्य करतो त्याचे फळ भोगल्यानंतर ते पुण्य संपतं. जसे कोणी मृत्यूनंतर स्वर्गात गेले तर त्याला तिथेच तोपर्यंतच ठेवले जाते जोपर्यंत त्याचे पुण्य शिल्लक आहे. पुण्य संपले की त्याला तिथून परतावे लागते. म्हणून मी म्हणेल की तुम्ही असे पुण्य मिळेल की कधीच संपणार नाही आणि ते जन्मोजन्मी तुमच्यासोबत राहील. हे पुण्य दान केल्याने
मिळते असे स्मृती ग्रंथातही उल्लेख आहे. ग्रहणाच्या वेळी युगादी तिथीला आणि मन्वंतर तिथीला दिलेले हव्य आणि कव्य पितरांसाठी अर्पण केलेले अन्न पाणी याचे अनंत फळ मिळते. अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही, ज्याची मोजदाद होऊ शकत नाही. आता हवनाचे काय लाभ आहे? ज्या ठिकाणी तुम्ही राहता तेथील स्थानदेवता तृप्त होतात. तुमच्या घरातील कुलदेवी आणि कुलदेवता, ग्रामदेवता आणि लक्ष्मीनारायण तृप्त होतात. हे छोटेसे 15-20 मिनिटांचे हवन आहे जे तुम्ही नक्की करावे. त्यानंतर पितरांना तर्पण कसे द्यायचे? तुम्हाला माहितीच असेल की एका तांब्यात पाणी घ्यावे, त्यात तुळशीपत्र टाकावे. पण अमावस्या असल्यामुळे त्या दिवशी तुळशीपत्र तोडू नका. आधीच असेल तर ते वापरू शकतात. त्यात काळे तीळ मिसळा. त्यानंतर गीतेचा 7व्या अध्यायाचा पाठ करा. पाठ करता येत नसेल तर यूट्यूबवर सर्च करून तो ऐका. पाठ पूर्ण झाल्यावर ते पाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण करा. हे कार्य दिसायला छोटे असले तरी त्यामुळे तुमचे पितर तृप्त होतात. आणि जेव्हा पितर तृप्त होतात तेव्हा संसाराची गाडी सुरळीत चालते. घरातील उत्तम संतान जन्माला येते. मौनी अमावस्येला याचे अनंत फळ मिळते. शास्त्र पुढे सांगते, इतर युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापार तुम्ही 100 वर्षे सलग दररोज जे दान कराल आणि त्यातून जे पुण्य मिळेल तेवढेच पुण्य युगादी तिथीला 18 जानेवारी 2026 एका दिवसाच्या दानाने मिळते. कारण ही युगादी तिथी आहे. दानासाठी पूर्ण दिवस उपलब्ध आहे. हे पुण्य डोळ्यांना दिसणार नाही, पण आध्यात्मिक जगात तुम्ही इतके पुण्यवान व्हाल की संकटे तुमच्या जवळ यायला घाबरतील आणि देवतांनाही तुमचा हेवा वाटेल. ही कलियुगाची विशेषता आहे. इथे भगवंताने खूप सवलती दिल्या आहेत. आता तुमचा प्रश्न असेल की दान काय करावे आणि कसे करावे? दानाची सुरुवात सूर्य अर्ध्य देऊन करा. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्याला जल अर्पण करावे. तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे. त्यात थोडंसं कुंकू टाकून आपल्याला सूर्यनारायणाला अर्ध्य द्यायचं आहे. ओम श्रीम घृणीम सूर्य आदित्यश्री किंवा ओम भास्कराय नमः म्हणत. दुसरं, तुळशीला पाणी घाला आणि इतर देववृक्षांना देखील पाणी घाला. तुळशीला पाणी घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान. गायीला पोळी द्या, पशुपक्ष्यांना चारा पाणी द्या. पशुपक्ष्यांना या दिवशी पक्ष्यांना तांदूळ असतात, तांदूळ नक्की टाकायचे आहे. रस्त्यावरील कुत्र्यांना पोळी द्या. मुंग्यांना साखर, पीठ टाका आणि माशांना पिठाचे गोळे खायला घालणे शुभ मानले जाते. गरजूंना शिजवलेले अन्न खाऊ घाला. पितरांच्या तृप्तीसाठी कावळे, कुत्रे आणि गायीला अन्न द्या. ब्राह्मणाला दान करा. तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्ही आश्रमात किंवा मंदिरात जाऊन श्रमदान देखील करू शकता. पितृदोष व कालसर्पदोषाच्या निवारणासाठी पवित्र नदीकाठी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान करू शकता. नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घराचा उंबरठा गोमूत्र आणि हळदीच्या मिश्रणाने लेपन करावे. तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ, हळद, गोमूत्र आणि लिंबू टाकून घर स्वच्छ करावे. नारद पुराण, हेमाद्री, निर्णय सिंधू, विष्णू पुराण अशा अनेक ग्रंथात या दुर्मिळ तिथीचा उल्लेख आहे. या दिवशी केलेला जप, तप, ध्यान, स्नान, दान, यज्ञ सर्व अक्षय होते. माघ अमावस्येला केलेले श्राद्ध आणि तर्पण यामुळे पितरांना अनंत तृप्ती मिळते. स्कंद पुराणात म्हटले आहे की माघ कृष्ण अमावस्येला जे लोक पितरांचे तर्पण करतात त्यांना गया तीर्थावर श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते. आता या दिवशी काय करू नये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्कंद पुराणानुसार जो व्यक्ती अमावस्येला दुसऱ्यांचे अन्न खातो त्याच्या महिनाभराचे पुण्य त्या अन्नदात्याला मिळते. आणि त्यात ही तर युगादी तिथी आहे, त्यामुळे चुकूनही परान्न खाऊ नये आणि खाऊही नका. रविवारी ही अमावस्या असल्याने ती खूप शक्तिशाली आहे. अमावस्याला आपण कुठे अन्न खाऊ शकता? मामाच्या घरी, भावाकडे, वडिलांकडे किंवा सासरी खाऊ शकता, पण लग्न कार्यात अन्न खाणे टाळावे. जर चुकून अन्न खाल्ले तर जेवढे अन्न मी खात आहे त्याच्या दुप्पट अन्न मी दान करीन, जेणेकरून अन्नाचा दोष लागत नाही. तसेच विकत घेऊन खाणाऱ्यांनाही अन्नाचा दोष लागत नाही. हवनाबद्दल मी सांगितलेच आहे की यामुळे ग्रामदेवता, स्थानदेवता आणि कुलदेवता तृप्त होतात. मात्र सूर्यास्तापूर्वी हे हवन करावे. तर तुम्हाला या मौनी अमावस्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.